आज मी तुम्हाला एका खूप खास ठिकाणी घेऊन आलोय। तसे तुम्ही माझ्या पाठीमागे कॉलेज बघताय तर ते द फेमस ट्रिनिटी कॉलेज आहे केम्ब्रिजमधलं। आता ट्रिनिटी कॉलेजबद्दल जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक 3 खास व्यक्तींची नावं सांगतो, म्हणजे तुम्हाला पटकन ट्रिनिटी कॉलेज काय आहे तर ते समजेल। त्यातलं पहिलं नाव आहे मॅथ जिनियस रामानुजन। रामानुजनचा जे शिक्षण जे आहे किंवा तो इथे ट्रिनिटी कॉलेजमध्ये ॲज अ FRS म्हणून होता, फेलो ऑफ रॉयल सोसायटी, वन ऑफ द यंगेस्ट फेलो ऑफ रॉयल सोसायटी। तर त्यांनी इथून कॉलेजमधून केलं। दुसरं नाव जे आहे तर ते आपल्या प्रत्येक भारतीयाला माहीत असेल, ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान। तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी या कॉलेजमधून 1906 to 1910 या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं। आता जे तिसरं नाव जे आहे तर ते कदाचित जगातल्या प्रत्येकाला माहीत असेल, ते म्हणजे सर आयझॅक न्यूटन, ते गुरुत्वाकर्षणाचे आयझॅक न्यूटन। तर आयझॅक न्यूटन हे याच कॉलेजमध्ये जवळपास 30 वर्ष होते। तर इथूनच त्यांनी त्यांचं शिक्षण कंप्लीट केलं आणि याच कॉलेजमध्ये ते प्रोफेसर म्हणून पण होते। आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला एक हिस्ट्रीमध्ये घडलेला एक प्रसंग माहिती आहे आयझॅक न्यूटनच्या बरोबर, की त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला। तर ते म्हणजे ज्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये ॲपल पडलं आणि त्यानंतर त्यांना सुचलं की प्रत्येक गोष्ट ही जमिनीकडेच का, म्हणजे आपल्या पृथ्वीकडेच का पडते, ते वरती का जात नाही। ठीक आहे, तर त्या ॲपल ट्रीचं एक म्हणजे ओरिजिनल ॲपल ट्री नाही आहे, ओरिजिनल ॲपल ट्री त्यांच्या घरी त्यांच्या गावाला लिंकनशायर इथे ओरिजिनल ट्री आहे। पण त्या ओरिजिनल ट्रीचा जो ग्राफ्ट तर त्यांनी ट्रिनिटी कॉलेज इथे आणून लावला आहे, तर तो मी तुम्हाला दाखवतो। त्याचे ॲपल ट्री दिसत आहे, तर ते ओरिजिनल ॲपल ट्रीचा ग्राफ्ट आणून लावला आहे की जे द फेमस ॲपल ट्री होतं ते। ठीक आहे, आय होप तुम्हाला आज खूप काहीतरी नवीन बघायला आणि शिकायला मिळालं। तर परत भेटूया आपण अशाच एक्साइटिंग व्हिडिओजमध्ये। बाय बाय।